DH ऑर्गॅनिक्स फॅक्टरीत रासायनिक सांडपाण्याची पाईपलाईन आढळली. कारवाई अद्याप नाही. तारापूर MIDCच्या अधिकाऱ्यांनी 10 जून रोजी DH ऑर्गॅनिक्स फॅक्टरीच्या तपासणीत रासायनिक सांडपाण्याची बेकायदेशीर पाईपलाईन आढळली. हा पर्यावरण नियमांचा गंभीर भंग आहे. तरीही आतापर्यंत फॅक्टरीवर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही आणि बंदी नोटीसही जारी करण्यात आलेली नाही. स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. DH ऑर्गॅनिक N89 या कारखान्याची तक्रार केली होती. एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याची तक्रार होती की या कंपनीतून आतून पाईपलाईन सोडलेली आहे, रासायनिक सांडपाणी गोपनीय रासायनिक सांडपाणी सोडली होती. त्याची आम्ही तक्रार केली होती. आम्ही व्हिडिओ बनवला होता. त्यानंतर 9 तारखेला अभिनव चौधरी यांनी त्याची तक्रार केली आणि 10 तारखेला काहीतरी तिकडे त्या जागेवरती MIDC वाले जाऊन तिकडे खोदकाम करून ते पाईपलाईन गोपनीय पाईपलाईन काढली. आता गोपनीय पाईपलाईन रासायनिक सांडपाणी सोडणार पकडल्यानंतरही सुद्धा त्या कंपनीवर अजूनपर्यंत काही क्लोजर नोटीस आली नाही. नमस्कार, मी अभिनव चौधरी. 9 जून रोजी मी MIDC आणि MPCBला मी तक्रार केली होती. DH ऑर्गॅनिक नावाची जी कंपनी आहे ती कुठून तरी काहीतरी केमिकल सोडत आहे पाणी वगैरे. तर आम्ही दिलं आणि कारवाई MIDCच्या अधिकाऱ्यांनी केली. MIDCच्या अधिकाऱ्यांनी JCB लावून जे सांडपाण्याचा जो पाईप काढला त्याच्यावर अजूनपर्यंत तरी काहीही कारवाई झालेली नाही आहे. तरी आता आम्हाला आम्ही आता हे विचार करतायत की ह्या कंपनीला आशीर्वाद तरी कोणाचा आहे की एवढं सांडपाणी सोडून सुद्धा आज त्याच्यावर कारवाई होत नाही आहे. आता पाईप सापडलेला आहे सांडपाण्याचा, तर काहीतरी ह्या कंपनीवर कारवाई होईल आणि क्लोजर नोटीस येऊन त्या कंपनीवर काहीतरी कारवाई होईल. पण अजूनपर्यंत तरी आज जवळपास 20-22 दिवस निघून गेलेले आहेत. अजूनपर्यंत त्या कंपनीवर काहीही कारवाई झालेली नाही आहे. आता